भारतीय जनता पक्षाचा बॅकबोन कोणी असेल, कणा कोणी असेल, तर एकमेव नाव आपल्या समोर येतं आणि ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर-एस-एस. आर-एस-एसमुळेच भारतीय जनता पक्षाचं आजचं वर्चस्व, वलय, प्रसिद्धी आणि यश आपल्याला पाहायला मिळतं. साहजिकच याच्या पाठीमागे अनेक वर्षांची त्यांची तपस्या आहे, अनेक वर्षांचे त्यांचे सातत्याचे प्रयत्न आहेत. पण आता या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल, की भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता जर पुढे येत असेल, त्यातले बहुतांश नेते आपण असं म्हणू शकतो, की जितके नेते आहेत त्यातले जास्तीत जास्त नेते जे आहेत ते कुठे ना कुठे आर-एस-एसचं बॅकग्राऊंड घेऊन आलेले आहेत आणि आर-एस-एसमुळेच आजची सत्ता त्यांच्या हातात आहे, असंही बोललं जातं. पण या सगळ्या समीकरणाच्या विरुद्ध म्हणजे आर-एस-एसच्या विरुद्ध भूमिका घेणं कोणत्याही नेत्याला परवडत नाही. विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या मुख्य नेत्यांना किंवा वरिष्ठ नेत्यांना तर ते अजिबात परवडत नाही. म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षापासून आपण आर-एस-एस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जे काही क्लेश चालू आहेत ते सरळ-सरळ दिसतायत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी जे काही वक्तव्य केलं होतं तेही मोठं चर्चेत आलं होतं आणि त्याचाही फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला होता असंही बोललं जातं. आता अशामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे नेते, माजी केंद्रीय मंत्री, माजी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कुठे ना कुठे संघाच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतली आहे आणि विरोधात जाऊन जी भूमिका घेतली ती नेमकी कोणासाठी घेतली, कशासाठी घेतली आहे, ही त्याच्यापेक्षाही आश्चर्यकारक आहे. कारण त्यांनी खुद्द अजित पवार यांच्यासाठी ही भूमिका घेतली आहे. आपल्या अनेक वर्षांचं करिअर भारतीय जनता पक्षामध्ये असून भारतीय जनता पक्षासोबत त्यांचे एकनिष्ठ संबंध आहेत, प्रामाणिक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. अर्थात पक्षानेही त्यांना खूप सारं दिलंय, देत राहिलंय, अजूनही देतंय. आता अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या नेत्यानं आर-एस-एसच्या विरोधात जाऊन अजित पवारांची बाजू घेणं, हे आगामी काळात काहीतरी वेगळंच घोतक पुढे घेऊन येऊ शकतं का? आगामी काळात काहीतरी वेगळंच राजकारण पुढे येऊ शकतं का? किंवा आगामी काळात नेमका कोणता राजकीय भूकंप होऊ शकतो का? या सगळ्याच गोष्टींवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. आता जेव्हा आपण या विषयाकडे पाहतो, त्या विषयाकडे पाहत असताना आपल्याला साहजिकच लोकसभेची पार्श्वभूमी थोडीशी लक्षात घ्यावी लागेल. कारण की जालना असा मतदारसंघ आहे, जालन्यामधून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व स्थापित करण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी मोठे कष्ट घेतलेत. रावसाहेब दानवे यांनी तिथली पकड मजबूत केली आहे. चांगलं राजकारण, हेतुपुरस्सर केलेलं राजकारण किंवा कोणत्याही राजकारणाच्या व्याख्येत तुम्ही त्याला बसवा, पण काही झालं तरी रावसाहेब दानवे फॅक्टर जालन्यामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरतो. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत सगळी समीकरणं बदलली आणि कल्याण काळे काँग्रेसचे तिथून निवडून आले. अर्थात आता ते निवडून आल्यानंतर हा पराभव साहजिकच दानवेंच्या जिव्हारी लागलेला असेल आणि त्या अनुषंगानं आता पुढची स्ट्रॅटर्जी काय असावी? लोकसभेला जे काही पराभव मिळाला त्यातून विधानसभेत काय करता यावं? म्हणजे विधानसभेतही त्यांचं मुलाची उमेदवारी धोक्यात येईल का? अर्थात त्यांची उमेदवारी धोक्यात येणार नाही, पण विजयाची समीकरणं कशी असतील या संदर्भातही त्यांच्याकडे अनेक गोष्टी प्रश्नचिन्ह म्हणून उभ्या आहेत असं बोललं जात आहे. अशा ह्या सगळ्या समीकरणात अजितदादा हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. कारण अजितदादाचे जे काही आपण एकंदरीत जालन्यामध्ये जर विचार केला तर भोकरदन असेल किंवा इकडे मंठा, घनसावंगी, इकडे राष्ट्रवादीचा प्रभाव बऱ्यापैकी होता. भोकरदन, जाफराबादही त्यात आपण घेऊ शकतो. राष्ट्रवादीचा प्रभाव चांगला आहे आणि गटबाजी झाल्यानंतर किंवा अजित पवार वेगळे झाल्यानंतर महायुतीतले जे काही सहभागी आहेत राष्ट्रवादी म्हणून, त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत जिल्ह्यातले, त्यांचं मत किंवा त्यांची मदत आपल्याला मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि ही मदत मिळवण्यासाठी जे काही भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी किंवा शिवसेना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी
अजितदादा यांना ब्लेम केलं. ते ब्लेम बाजूला सारून आमचा पराभव हा उद्धव ठाकरे यांनी ऐन वेळेवर आम्हाला दगा दिल्यामुळं झाला आहे, या सगळ्या समीकरणामुळे झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम अजित पवारांमुळे काहीही झालेला नाही असं म्हणून त्यांनी सारवासार केली आणि अजित पवारांचे जे काही फॅन आहेत, चाहते आहेत, मतदार आहेत, त्यांना पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात ॲक्टिव्ह करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी त्यांनी हा डाव टाकला आहे. पण हा डाव टाकण्यापाठीमागे त्यांची जी काही संयोजकपदी निवड झाली आहे, हेही मोठं समीकरण आहे. कारण मराठवाड्यात एक जागा सोडली तर कुठेच फारसं भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीचं प्राबल्य दिसलं नाही आणि ती मराठवाड्याचे नेते म्हणून रावसाहेब दानवे यांच्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. त्या जबाबदारीला टॅकल करण्यासाठी किंवा यशस्वी करण्यासाठी आपले सगळे प्लॅन्स, त्यांना प्रत्येक गोष्ट साम दाम दंडभेद करावी लागणार आहे. आणि त्यातलीच जी नीती, कूटनीती किंवा गनिमी कावा जो आपण म्हणू शकतो, त्या सगळ्यांचा वापर रावसाहेब दानवे करताय. पण आता हे समजून घेण्याची इच्छा भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांमध्ये आहे का, किंवा RSSमध्ये आहे का, हे त्यांना समजून घेतील, त्यांचा डाव ओळखून घेतील की वेगळंच काहीतरी समीकरण घडू शकेल. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.